बेसिकली मी जिथे राहते माणगाव, तिथूनच माझी शाळा झाली. 12वी नंतर ऍक्च्युअली इंजिनिअरिंग करायचं होतं, परंतु ते राहिलं माझं. त्यामुळे मी कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतली. सर आम्ही ना आम्हाला म्हणजे आलं होतं कॉलेजकडूनच की प्रावीचं प्लॅटफॉर्म, त्याच्यामध्ये कोडिंगचेच असतात. त्या कोडिंगमध्ये आपण आपले बेसिक क्लिअर करू शकतो. FY पासूनच C होतं, परंतु आम्ही एवढं काही प्रॅक्टिकली केलं नव्हतं. पण जसं आम्ही त्या प्लॅटफॉर्मवरचा वापर करायला घेतला, कारण त्याच्यामध्ये Cचे प्रोग्राम असायचे, ते त्याच्यावरून आम्हाला आउटपुट फाइंड करायला लागायचं. आम्ही 3 महिन्याचा कोर्स केला होता. डेली एक 5-6 तास तरी त्या प्रावीवर द्यावं लागतं. बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त नोट्स वगैरे असतात. प्रावीचं त्यापेक्षा वेगळं आहे. प्रावीचं कोड पण असतो आणि त्याच्या शेजारीच क्वेश्चन्स वगैरे असतात. तर ते आम्हाला स्वतःहून फाइंड आउट करावं लागतं. मग ते आम्ही जेव्हा स्वतः करतो तेव्हा आम्हाला कळतं की कुठे काय लॉजिक लावले आहे. ते लॉजिक बिल्डिंग चांगली होते त्याने, बेसिक पासून तर ॲव्हरेज पर्यंत. अजून त्याच्यामध्ये कंटिन्युटी दाखवली का त्याच्यामध्ये आपलं ते पर्सेंटाईल वगैरे सुद्धा वाढतं. त्याच्यावरून आपल्याला कळतं त्याला कंटिन्युटी ठेवावीच लागते खरं तर त्याच्यामध्ये. प्रावी नंतर आम्हाला बेसिकली 15 दिवस दिले गेले होते प्रिपरेशनसाठी. 3 महिन्यामध्ये आम्ही कंटिन्युटी काय असतं, बेसिक्स गोष्टी सगळ्या शिकलो होतो. त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये पण कंटिन्युटी करता आली. सर मला तर खरं वाटलं नव्हतं की फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला जॉब मिळेल म्हणून. बाकीचे एवढे फीज वगैरे भरतात 1 लाख 2 लाख पर्यंत, तरी त्यांना मिळत नाही. तरी सुद्धा मी जॉबला प्लेस झाले, कारण प्रावीमुळेच मी प्लेस झाले. प्रावी नसतं तर काय नसतं झाले कदाचित. स्वतःहून जॉब शोधणं म्हणजे पुण्यामध्ये खूप अवघड आहे.